नमस्ते, मी रुचिता जाधव. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण एक्सेल साइज स्क्रंची कशी बनवायची हे पाहणार आहोत. स्क्रंचीसाठी लागणारे साहित्य आपण पाहूयात. हे मी सॅटिन फॅब्रिक घेतलेलं आहे. हे फॅब्रिक ग्रे कलरमध्ये आहे. असं सॅटिन फॅब्रिकमधल्या स्क्रंचीज दिसायला खूप छान दिसतात, म्हणून जनरली सॅटिन फॅब्रिकचे स्क्रंचीज बनवायचे. स्क्रंचीजसाठी इथे मी इलॅस्टिक घेतलेलं आहे. हे इलॅस्टिकची विड्थ 1/2 इंच आहे. मेजरिंग टेप, कात्री, चॉक, स्केल. चला तर मग आपण स्क्रंचीज बनवायला घेऊयात. या फॅब्रिकला या बाजूने शाईन आहे आणि पाठीमागून असं विदाऊट शाईनचं आहे. तर पाठीमागून विदाऊट शाईनच्या इथून आपण मेजरमेंट टाकणार आहोत. आता आपण या कापडाचा पन्ना मोजून घेऊ. हा 44 इंचाचा पन्ना आहे. आपण स्क्रंचीजसाठी 40 इंचाचा पन्ना घेणार आहोत. तर आपण 40 इंचावर मार्क करून घेऊ. इथे मी 40 इंचावर मार्क केलेला आहे. ह्याची हाईट आपण 6 इंच घेणार आहोत. चॉकच्या आणि मेजरिंग टेपच्या साहाय्याने 6 इंचावर मार्क करून घेऊ. स्केलच्या साहाय्याने हे मार्किंग सगळे असे ही अशी लाईन आखून घ्यायची. सध्या या स्क्रंचीचा मार्केटमध्ये खूप ट्रेंड आलेला आहे. आता हे आपण फॅब्रिक कट करून घेणार आहोत. मार्किंग लाईनवरून आपण हे फॅब्रिक कट करून घेणार आहोत. हे आपलं 40 बाय 6 इंचाचं फॅब्रिक कट करून झालेलं आहे. हे एक्स्ट्रा धागे आलेले आहेत ते आपण सगळे कट करून घेणार आहोत. एक्स्ट्राचे धागे कट करून झालेले आहेत. आता आपण स्क्रंची स्टिच करायला घेऊ. मशीनला आपण मॅचिंग धागा लावून घेतलेला आहे. ग्रे कलरचा धागा लावलेला आहे मी. आणि आता हे फॅब्रिक मी सरळ बाजूनी ही शाईनची जी बाजू आहे आणि ही शाईनची बाजू अशी एकावर एक ठेवून घ्यायची. ही वर आलेली बाजू ही आपली उलटी बाजू आहे फॅब्रिकची. हे साधारण मी अर्धा इंचावर मार्क करणार आहे. या लाईनवरून आपण आता स्टिच करून घेणार आहोत. इथेही शिलाई मारून झालेली आहे. एक्स्ट्राचे धागे आता कट करून घेऊ. इथे हे एक्स्ट्रा राहिलेलं फॅब्रिक आपण आता कट करून घेऊ. हे स्टिच केलेलं कापड आहे. आपण आता याच्या मिडलला घेणार आहोत. हे बरोबर मिडलला घ्यायचं. हे स्टिच केलेलं कापड आहे ते आपण असं फोल्ड करून घेऊ. हे चांगलं फोल्ड करायचं. आता हे जे खाली फॅब्रिक राहिलेलं आहे ते आपण असं एकावर एक ठेवून घेऊ. हे आता आपण स्टिच करून घेणार आहोत. व्यवस्थित हे कापड एकावर एक ठेवून घ्यायचं. ह्याला आपण टाचण्या लावून घेऊ म्हणजे कापड हलणार नाही. शिलाई मारताना काळजी घ्यायची की आतलं फॅब्रिक आपल्या शिलाईमध्ये येऊ नये. मी साधारण थोडं फॅब्रिकवर सोडलेलं आहे आणि मग आता शिलाई मारून घेणार आहे. आता आपण
आतलं फॅब्रिक हळूहळू ओढून घेऊ. फॅब्रिक ओढत असताना वर पण इथे धरून घ्यायचं फॅब्रिक आणि खालून ओढत राहायचं. आता आपण शिलाई मारून घेऊ. याच पद्धतीने पूर्ण शिलाई मारून घेणार आहोत आपण. इथून आपण शिलाईला सुरुवात केली होती. इथपर्यंत आपण आता शिलाई मारून घेतलेली आहे. याच्यामध्ये थोडंसं मार्जिन शिल्लक ठेवायचं. इथे आपण शिलाई नाही मारायची कारण आपल्याला आतलं फॅब्रिक बाहेर ओढून घ्यायचं आहे. इथून आता आपण आतलं फॅब्रिक बाहेर काढून घेणार आहोत. हे असा आपला राऊंड आकार झालेला आहे. इथून आपण हे ओपन ठेवलेलं आहे. इथूनच आपण इलास्टिक घालणार आहोत. आता आपण इलास्टिक कट करून घेऊ. हे इलास्टिक आपण 8 इंच कट करणार आहोत. 8 इंच. हे इलास्टिक स्क्रंचीसमध्ये टाकायचं आहे. त्यासाठी आपण ह्याला सेफ्टी पिन लावून घेऊ. सेफ्टी पिन दोन्ही बाजूने लावायचे आहेत म्हणजे आपल्याला खूप सोपं होईल स्क्रंचीसमध्ये इलास्टिक टाकायला. आता ह्या गॅपमधून आपण ही सेफ्टी पिन अशी आत घालणार आहोत. हे आपल्या हातातच धरायचं आहे. आपण एंडपर्यंत आलेलो आहे. हे बघा. आता हे दोन्ही इलास्टिकची आपण गाठ मारून घेऊ. इथे मी 3 गाठी मारत आहे. गाठ पक्की बसली की नाही हे चेक करून पहा. हे बघा आपली गाठ पक्की बसलेली आहे. हे एक्स्ट्रा राहिलेले इलास्टिक आता आपण कट करून घेऊ. हे असं ओढून पाहणार आहोत आपली गाठ पक्की बसलेली आहे की नाही. गाठ पक्की बसलेली आहे. आता हे जे ओपन होतं फॅब्रिक त्याला आपण स्टिच करून घेणार आहोत. हे असं आत घालून घेऊ फॅब्रिक आणि इथून आपण ह्याला स्टिच करणार आहोत. ही एक्सेल साइजची स्क्रंची आहे. ह्याच्यासाठी मी 40x6चं मेजरमेंट घेतलेलं आहे. तर आपण याच्यामध्ये स्मॉल साईज, मीडियम साईजचे पण स्क्रंची घेणार आहोत. स्मॉल साईजसाठी आपण
20x4 इंच मेजरमेंट घेऊ आणि मीडियम साईजसाठी आपण 30x5 इंचेसचं मेजरमेंट घेऊ। इथे मी खूप सारे स्क्रंचीज बनवलेले आहेत। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सगळे स्क्रंचीज दाखवणार आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। आता आपण धागा कट करून घेऊ। अशा पद्धतीने ही आपली स्क्रंची तयार झालेली आहे। ही एक्सेल साइजची स्क्रंची आहे। हे पहा किती मोठी आहे। इथे मी अशाच प्रकारे स्मॉल साइजच्या आणि मीडियम साइजच्या स्क्रंचीज बनवलेल्या आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।